सुप्रभात मैत्रिणींनो, मी पुष्पा झरेकर तुमचे सहर्ष स्वागत करीत आहे। तर आज हा गावचा आपला गोड पदार्थ म्हणजे दशमी हा मी तुम्हाला व्हिडिओ दाखवत आहे। तर पाव किलो गुळाचं पाणी करून घेतलेले आहे आणि त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ, थोडीशी सुंठ पावडर, थोडीशी वेलची, मीठ आणि तेल टाकून हे पीठ मळलेले आहे। आणि त्याच्यानंतर हा चपात्या ह्याच्या करायच्या, म्हणजे चपात्या करून आपल्या भाजायच्या, याला दशमी बोलतात। हा पदार्थ 2-3 दिवस टिकतो। आपण जर कुठे प्रवासाला जात असेल तर आपण ह्या घेऊन जायच्या बरोबर। आणि खाण्यालाही चविष्ट लागतात आपले गोड चपाती। याला काय तळायचं नाही, फक्त तेल टाकून जरा भाजायच्या। गुळाचं थंड पाण्यातच मळायचं, गुळाचं पाणी करायचं, त्याच्यामध्ये जेवढं पीठ बसेल आपलं तेवढं पीठ टाकायचं। आपल्याला जास्त गोड पाहिजे असेल तर जास्त गुळ टाकायचा, पाणी कमी घ्यायचं। सुंठ वेलची पावडर टाकून छान असं मळायचं। खराब होत नाही, हे 2-3 दिवस आरामशीर टिकतात आणि छोट्या मुलांनाही आवडतात, सर्वांनाच आवडतात। आम्ही प्रवासाला जाताना अशा दशम्या बनवून घेऊन जात असतो। जास्त फास्ट गॅसवर नाही भाजायच्या, कमीच गॅस ठेवायचा, कारण की ह्याच्यात गुळ टाकलं असल्यामुळे ते चिकटतं तव्याला। आता मी बघा चुलीचा आहार एकदम कमी ठेवलाय। थोडंसं आपल्याला पाहिजे तर तेल जरा जास्त टाकायचं किंवा तूपही लावायचं। खायलाही छान वाटतात आणि शिवाय जास्त तेलकट नाही होत, तळल्यामुळे टिकतात। तर बघा मैत्रिणींनो, तुम्हाला हा माझा दशमी हा पदार्थ कसा वाटला तुम्हाला, तुम्ही अवश्य सांगा। नमस्कार।